अभिनेत्री केतकी चितळे पुन्हा तिच्या आणखी एका वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत आलेली आहे। मराठी भाषेवरून थेट ठाकरेंनाच डिवचल्यानं सध्या केतकी विरुद्ध शिवसैनिक चांगलेच आक्रमक झाले आहेत आणि त्यांच्यात सुरू झालाय तो म्हणजे सामना। मराठी अस्मितेच्या मुद्द्यावरून अभिनेत्री केतकी चितळे हिनं पुन्हा एकदा चर्चेत स्थान मिळवलं। एकीकडे महाराष्ट्रात राहायचंय तर मराठी आलीच पाहिजे अशी भूमिका ठाकरे बंधूंची आहे, तर दुसरीकडे मात्र मराठी न बोलल्यानं भोकं पडतात का असा परखड सवाल विचारत केतकी चितळेनं ठाकरेंनाही लक्ष करण्याचा प्रयत्न केलाय। त्यानंतर केतकीच्या वक्तव्याचा समाचार घेत ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते आणि समर्थकांनी तिच्यावर टीकेची झोड उठवली, तर काहींनी अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मुद्दा उपस्थित केला। त्यामुळे मराठी अस्मितेचा आणि शिवसेनेच्या भूमिकेचा पुन्हा एकदा उहापोह सुरू झालेला आहे। नुकत्याच सर्वसामान्यांसाठी महत्त्वाच्या झालेल्या मराठीतून विचार, भाषा आणि राजकारण या केंद्रस्थानी केतकीच्या वक्तव्यामुळे मराठी समाजात चर्चा रंगली आहे। आता अधिक वेळ न वाया घालवता केतकी चितळेनं नेमकं काय वक्तव्य केलेलं होतं ते सुरुवातीला आपण पाहणार आहोत, त्यानंतर तिच्याशी थेट चर्चाही करणार आहोत। बाला साहेब ठाकरे खुद अंग्रेजी मीडियम से पढ़े हुए थे। आगे की उनकी जनरेशन्स भी अंग्रेजी मीडियम में पढ़ी हैं। अमित ठाकरे कहिए या फिर आदित्य ठाकरे कहिए, ये सारे तो बॉम्बे स्कॉटिश के स्टूडेंट्स हैं, एलुमनाई ऑफ बॉम्बे स्कॉटिश, वो चलता है। लेकिन आप सबको ये ज्ञान बांटते फिरेंगे कि नहीं, मराठीमध्ये बोलणं किती अनिवार्य आहे, गरजेचं आहे आणि किती महत्त्वपूर्ण आहे। आणि स्वतःची पोरं मिशनरी शाळेत शिकणार, मराठीत बोल, मराठी कसं येत नाही। अरे तो बोलेल, नाही बोलणार, त्यांच्याने काय मराठी भाषेला नुकसान होतंय का, भोकं पडतायत का? मला सामना हा जो न्यूजपेपर आहे, सामना स्वतःचं नाव बदलणार का? राजसाहेब ठाकरे सामना यांना स्वतःचं नाव बदलायला लावणार का? कारण सामना हाही फारसी शब्द आहे। तर केतकीच्या याच विधानानंतर राज्यामध्ये माय मराठीच्या प्रतिष्ठेला आणि इथे सुरू असलेल्या भाषिक राजकारणाला आणखी वेगळं वळण मिळण्याची शक्यता आहे। तसंच केतकीच्या या वक्तव्यानंतर भाषेच्या राजकारणाला वेगळं वळण मिळू शकतं। याच संदर्भात अधिक चर्चा करण्यासाठी आज आपल्या सोबत आहे खुद्द अभिनेत्री केतकी चितळे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेच्या रेखा कोंडे यावेळेला आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत। केतकीचं नेमकं काय म्हणणं आहे ते तर आपण पाहिलं, मात्र केतकी आज टार्गेटवरती सामना कशासाठी? मला कळला नाही तुमचा प्रश्न आणि मुद्दाच कळला नाही मला। बरं, सामना हे जे वृत्तपत्र आहे हे गेले कित्येक वर्षांपासून आहे, मग सामना हा मराठी शब्द नव्हे हा शोध तुम्ही कसा लावला? तुम्ही गूगल करा, इज सामना अ फारसी वर्ड और अ मराठी वर्ड? बरं, हे नुसतं गुगल इंजिन वरती जरी टाकलं तरी तुम्हाला त्या शब्दाचा अख्खी माहिती मिळेल। बरं, किंवा द ओरिजिन ऑफ द वर्ड सामना असं टाका, तुम्हाला मिळेल। बरं, रेखा कोंडेजी, तुम्ही हा जो दावा केतकी यावेळेला करते आहे तिच्याशी सहमत आहात का? आज ज्या प्रकारे मराठी भाषेबद्दल ती बोललेली आहे, मराठी अभिनेत्री असताना देखील ते तुम्हाला पटतंय? प्रथम जय मराठी, सस्नेह सप्रेम जय महाराष्ट्र। केतकी चितळे यांनी आपलं ज्ञान सगळ्या महाराष्ट्रासमोर पाझळलेलं आहे, ते सगळ्या माध्यमांवरतीही दिसलेलं आहे आणि त्याच्यावरच्या अतिशय तिखट प्रतिक्रिया सुद्धा सगळीकडे पाहायला मिळालेल्या आहेत। खरं तर सामना हा शब्द फारसीमध्ये कुठे आहे त्याचा दाखला, अगदी वस्तुनिष्ठ दाखला आम्हाला त्यांनी देणं आवश्यक आहे। मुळात सामना हा शब्द फारसी मधनं आलेला नाही, तर हा संस्कृत मधनं आलेला आहे, संस्कृत धातू मधनं आलेला आहे आणि
समस या शब्दामधनं तो सामना आलेला आहे. केतकी येणार सामना आपल्याकडे. याचा अर्थ असा होतो की समोरासमोर एखाद्या गोष्टीची भिडणे, एखाद्याशी समोरासमोर करणे, किंवा याच्याही पुढे जाऊन सांगते की दोन व्यक्तींमधला विचारांचा सामना किंवा दोन खेळाडूंमधला रंगलेला सामना, अशा अर्थानं सामना हा शब्द वापरला जातो. बरं केतकी, मला एक सांगा, मात्र ज्या वेळेला तुमचा आणि उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेचा थेट सामना होताना पाहायला मिळणार आहे, तुम्ही दिलेला दाखला त्यांना मान्य नाही, त्यांचं म्हणणं आहे संस्कृत मधून सामना हा शब्द आलेला आहे. केतकी, त्यांनी जो काय सामना ह्या शब्दाचा आत्ता अर्थ सांगितला, तो फारसी शब्द सामना याचा अर्थ त्यांनी सांगितला. संस्कृत मधला जो शब्द आहे साम, साम दाम दंड भेद मधला साम, हा जो संस्कृत शब्द आहे याचा अर्थ आहे पॅसिफिकेशन. म्हणजे बी पॅसिव्ह. आधी समजावून मराठीमध्ये सांगा. बोलण्यासाठी आपण इथे आलेलो आहोत, इंग्रजी फाडण्यासाठी इथे आपण आलेलो नाहीये. आम्हाला मराठीतूनच शब्द ऐकायचा आहे, इंग्लिश मधनं ऐकायचं नाहीये. शुद्ध मराठीतून तुम्ही तुमचं जे काय म्हणणं आहे ते मांडा. हे जर असं बोलणार असतील तर मी आता ऑफलाईन जाते. नाही केतकी, आम्हाला बापरे, ऐकू द्या बोलता ना, येत आज नाही, महाराष्ट्राला offline ला कळू द्यात ना. जाणार ऑफलाईन नको, आज आपण खरं तर एकमेकांशी चर्चा करण्यासाठी घाबरले एकत्र आलेलो आहोत. घाबरले प्रेक्षकही त्या घाबरले ठिकाणी बसलेले आहेत आणि आता प्रेक्षकांपर्यंत सामना या सत्य शब्दाचा काय आम्हाला हे तर पाहिजे कळू आणि देत. वस्तुनिष्ठ पाहिजे, कारण सामना या आमच्या मुखपत्रावरती तुम्ही प्रश्नचिन्ह निर्माण केलंय, त्यामुळे त्याचं उत्तर घेतल्याशिवाय आता आम्ही शिवसैनिक शांत बसणार बरं नाही. रेखाजी, आपण हे उत्तर घेऊयात ना. सर्वोच्चपणे आम्ही आधी मांडत आपण आहोत. शांततेमध्ये उत्तर घेऊयात महाराष्ट्र समोर. हे संपूर्ण प्रकरण तर समजू देऊयात. केतकी, बोला, आपण झालं यांचं. बोला. हा, तर जो संस्कृत शब्द आहे साम, त्याचा अर्थ होतो पॅसिफिकेशन. म्हणजे शांतपणे एकमेकांशी बोलणं, चर्चा करणं. मग साम जर का घडलं नाही तर मग दंड. म्हणून साम दाम दंड भेद असं आहे. संस्कृत मधून सामचा सामना झालेला नाहीये. बर सामना हा फारसी शब्द आहे. बरं, त्यांनी स्पष्टीकरण देऊन झालेलं आहे रेखा कोंडेजी. मात्र मराठीचा मुद्दा उपस्थित झाला की येत्या काळामध्ये हाही मुद्दा चिघळला नाही तर मात्र खरोखर नवलच आहे. ज्याही वेळेला केतकी चितळेंनी थेटपणे सामनावरती आक्षेप घेतलेला होता, त्यांनी एका बाजूला थेट आव्हान दिलेलं आहे की हे नाव तुम्ही बदलवून दाखवणार का, हा तुमच्यासाठी रेखा कोंडेजी प्रश्न आहे. संबंधच काय येतं, आणि असल्या कुठल्याही चिल्लर लोकांमुळे आम्ही सामना वगैरे नाव बदलण्याचं काही कारणच येत नाही. मुळात सामना हा संस्कृत मधनं आलेला शब्द आहे आणि तो मराठीत आलेला आहे. त्याच्यामुळेच मी सांगितलं, वस्तुनिष्ठपणे सिद्ध करायचं की सामना हा फारसी मधनं आलेला आहे. तसे कागदपत्र तुम्ही दाखवायचे आणि मगच याच्यावरती बोलायचं. आणि माननीय सन्माननीय राज ठाकरे यांच्यावर बोलण्या इतकी आपली कुवत आहे का, याचाही पहिल्यांदा विचार केला गेला पाहिजे. कारण माननीय बाळासाहेब ठाकरे, जे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे आहेत, यांनी मराठी माणसासाठी, मराठी टिकवण्यासाठी आणि महाराष्ट्रामध्ये मुंबई एकसंध राहण्यासाठी जे जीवाचं रान केलं, अनेक हुतात्मे त्याच्यामध्ये गेले, या सगळ्या गोष्टींचा जर विचार करता पाहता तर अशा लोकांना खरं बघायला गेलं तर आणि त्यांच्या वक्तव्यांना किंमत न देणं हेच योग्य राहील. बरोबर आहे. एका बाजूला आपण किंमत न देणं असं म्हणताय, मात्र दुसरीकडे तिखट प्रतिक्रिया देखील ज्या आहेत उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेकडून आम्हाला ऐकायला मिळतात. तर दुसरीकडे केतकी, तुमच्या बोलण्यातून एक महत्त्वाचा मुद्दा समोर आलेला होता, ज्यामध्ये तुम्ही थेट कुठल्या भाषेमधून आपलं शिक्षण झालेलं आहे असा थेट सवाल ठाकरे कुटुंबियांना उपस्थित केलेला आहे. मात्र मराठी म्हणजेच महाराष्ट्रामध्ये असताना मराठीचं एवढं वावडं का, कुठल्या भाषेतून शिक्षण घ्यावं, कुठल्या भाषेतून बोलावं, याचं एका बाजूला स्वातंत्र्य असताना मराठी बोललं नाही तर मराठीला भोकं पडतात का, हा प्रश्न तुम्हाला आत्ताच का उपस्थित करावा लागला किंवा वाटला. अभिनेत्री केतकी चितळे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेच्या रेखा कोंडे आपल्या सोबत आहे आणि मराठीच्या मुद्द्यावरती केलेलं वक्तव्य हा आजचा आपला मुद्दा आहे. केतकी, तुम्ही महाराष्ट्रात राहतात, मराठी कुटुंबामध्ये राहतात, मात्र आज थेटपणे आव्हान देताना शिक्षणापर्यंत पोहोचणं, शब्दांची अशा प्रकारची फोड करणं, याचा मुद्दा नेमका का उपस्थित करावा असा वाटतं. बरं, दुसरीकडे तुम्ही आणखी एक मुद्दा उपस्थित केलेला आहे की मराठीमध्ये बोललं तर मात्र मराठीला भोकं पडतात का, मराठीत का बोलू नये, यावरती तुमचा नेमका आक्षेप कशासाठी हे कळू शकेल का. केतकी, मी जसं माझ्या युट्यूब व्हिडिओ मध्ये ऑलरेडी बोललेले आहे, जो 1.5 तासाचा व्हिडिओ आहे,
त्यात मी ऑलरेडी बोलले होते की हे जे काय जाऊन मारतायत लोकांना, डिलिव्हरी बॉईजना पैसे दिले जात नाहीयेत, जो काय दहशतवाद किंवा दादागिरी गुंडागिरी जी काय चालू आहे, मला माझा आक्षेप त्याविषयी आहे. माझा आक्षेप मराठी भाषेविषयी अजिबात नाहीये. बर, कोण पोचतोय हा दहशतवाद किंवा कुणामुळे होतोय हा दहशतवाद? काय 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 हा दहशतवाद नेमका कुणाकडे, म्हणजे इशारा कुणाकडे तुमचा? मी व्हिडिओ मध्ये बोलले होते. आता महाराष्ट्राला पाहू देत ना, 1.5 तास नसेल ऐकला, आता ऐकतायत लोक. आता तो माझा प्रश्न कसा किंवा माझा प्रॉब्लेम कसा ना की लोक आता ऐकतायत. मी तो अपलोड करून ऑलमोस्ट 1 आठवडा झालेला आहे आणि लोकांना मी ऑलरेडी मराठी बोलण्याने जर धोका पडतात, मग हिंदी बोलण्याने गुदगुल्या होतात का यांना? तुम्हाला जर मराठीबद्दल इतकाच द्वेष असेल तर तुम्ही महाराष्ट्रही सोडा आणि उत्तर प्रदेशात जाऊन स्थायिक व्हा. मराठीवरती बोलण्याचा तुमचा संबंधच येते, कारण तुमचं मराठीसाठी महाराष्ट्रासाठी काहीच योगदान नाहीये. तुम्ही अभिनेत्री आहात, तुम्ही एक कुठली तरी एक काही काळापूर्वी वर्षांपूर्वी सिरियल केली, तेवढ्या पुरतच तुमचं जो काय आहे तो आवाका आहे, याच्यापेक्षा तुमचा जास्त मोठा आवाका नाहीये. त्यामुळे महाराष्ट्रावरती आणि महाराष्ट्रातल्या मराठी आमच्या मातृभाषेवरती बोलताना 100 वेळा विचार केला पाहिजे. केडियासारखा माणूस जर नरमला असेल तर तुमची काय गत आहे? केड्याने स्वतः माफी मागितली की हो आमचं चुकलं, आम्ही मराठी भाषा शिकू, आम्हाला येत नाही आम्ही शिकू. तर अशा पद्धतीने मराठी बोलल्यानं भोकं पडतात. हे कुठले शब्द आहेत? ही कुठली भाषा आहे? मुळात UNO मध्ये डॉक्टर वर्षा देशपांडे यांना आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाला. त्या पुरस्कार घेताना सुद्धा त्यांनी इंग्रजीमध्ये भाषण न करता मराठीमध्ये, शुद्ध मराठी भाषेमध्ये त्यांनी भाषण केलं. त्यांनी मराठी भाषेचा आदर राखला आणि आपली मातृभाषा सगळ्या जगासमोर नेली. हे कौतुकास्पद आहे. आणि एकीकडे केतकी चितळे सारख्या महिला मराठीला दूषण देतात, मराठीला नावं ठेवतात. हे अतिशय निंदनीय आहे आणि याचा आम्ही जाहीर निषेध करतो. बरं, तुम्ही निषेध व्यक्त करताय आणि दुसरीकडे माफी मागावी असं म्हणताय. केतकी चितळे माफी मागणार नाही. आय थिंक हा इंटरव्ह्यू किंवा डिबेट चालू नाहीये. आय थिंक शी इज ट्राइंग टू वेंट आउट हर ओन फ्रस्ट्रेशन. सो मराठी बोल, मराठी बोल. आम्हाला मराठीत ऐकायचं आहे, आम्हाला इंग्रजी ऐकायचं नाहीये. प्लीज, कृपया करून. प्लीज हा इंग्रजी आम्ही शब्द आहे महाराष्ट्रात ना. जन्मलेलो आहोत, आम्हाला मराठीच कळते. बरं, केतकी, मात्र या मुद्द्यावरून आता वातावरण तापलेलं असताना यापूर्वी देखील राजकारण आणि केतकी चितळे, बरं हे सगळं पाहिलेलं आहे, मात्र तुम्ही कुठेतरी जर माफी मागण्याची मागणी वाढली तर माफी मागणार का? एनसीपीला माफी नाही मागितलीये, यांना कुठं माफी बिफी मागणार आहे? मी जर चुकलेच नाहीये तर माफी मागण्याचा संबंध कुठे येतो? आणि माझ्या मते तरी यांना बडबड करायची आहे तर त्यांना एकट्यांना बडबड करू दे ना विशाल. उत्तर नसल्यावरती असं होणार. पहिल्यांदा वाटेल तसं बरळायचं, वक्तव्य करायचं आणि जेव्हा एखादा विषय अंगावर आल्यावरती अंग काढून घ्यायचं आणि मग एकट्यांनाच बरळू देत असं म्हणून मोकळं व्हायचं आणि हातवर करायचे. ही पद्धत त्यांची खूप वर्षापूर्वीची आहे. 3 वर्षापूर्वी सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांनी त्यांच्या अंगावरती काळी शाई फेकलेली आहे, अंडी फेकलेली आहे, यथेच्छ त्यांना प्रसाद दिलेला आहे, हे त्या विसरलेले आहे. शाही हा फारसी शब्द आहे. बरं केतकी, आपल्याला वाटतं आपण चुकलेलो नाही आहोत, मात्र तमाम महाराष्ट्रातली जनता ज्या वेळेला कुठल्याही क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या व्यक्तीकडे पाहते, सार्वजनिक जीवनामध्ये असताना अशा प्रकारची वक्तव्य योग्य की अयोग्य? विशाल, आय एम बोर्ड. कारण ह्या बाई इकडे डिबेट करायला आलेल्या नाही आहेत. आणि या बाई आहेत त्या मराठीचं वाटोळं करायला इथे बसलेले आहेत. त्यांना नीट मराठी सुद्धा बोलता येत नाहीये, वारंवार इंग्रजीचा वापर करतात. ह्या इंग्रजळलेल्या आहेत पूर्णपणे, त्यामुळे त्यांना महाराष्ट्रात आणण्याचा काहीच अधिकार नाही. पण केतकी, खरं तर आपण डिबेट जी करतोय ती महाराष्ट्रातल्या जनतेसमोर करतोय. मला दोन्ही बाजू मांडणं अतिशय महत्वाचं वाटतं. माझ्या प्रश्नांना उत्तर दिली तर फार बरं होईल. विशाल, मी इकडे त्यांच्या प्रश्नांना उत्तर द्यायला आलेले नाहीये, हे तुम्हालाही माहितीये. बरं, मग मी थेट आपल्याला प्रश्न विचारतो की अगदी मी 8 दिवसापूर्वी बोलले, मी 10 दिवसापूर्वी बोलले, आता मला आठवत नाही, आता मला आठवण झालं असं बोलून चालत नसतं डिबेटला.
बरं केतकी, मात्र तुमची नेमकी भूमिका महाराष्ट्राला कळू शकणार आहे का? महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांनीच अभिनेत्री पदावरती नेऊन ठेवलेलं होतं, तुमच्या मालिका त्यावेळेला पाहिलेल्या होत्या. मात्र आज मराठी जनतेच्या मनात जर प्रश्न असतील की त्यांची अभिनेत्री किंवा त्यांनी ज्या मालिकांमध्ये तुम्हाला पसंत केलं ती अभिनेत्री अशा प्रकारची वक्तव्य का करतेय, राजकारणावरती का बोलतेय, त्यांना तर उत्तर देणं भाग आहे असं मला वाटतं. मी कोणालाही उत्तर द्यायला काही इकडे ठेका घेतलेला नाहीये किंवा कोणालाही मी उत्तर द्यावं की माझ्यात काहीच संबंध नाहीये की मी कोणाला उत्तर द्यावं. बरं मग आणि कारण काय आहे, इकडे ज्या काही त्या शिवसैनिक आलेल्या आहेत महिला, त्यांनी फक्त माझ्यावर आरोपांवर आरोप केलेले आहेत. त्यांनी काही डिबेट नामक प्रकार केलेला नाहीये. डिबेट यालाच म्हणतात. आणि डिबेटचा अर्थ नीट समजून घे. शुद्ध मराठीतनं गुगलवर जाऊन सर्च कर, म्हणजे समजेल की डिबेट नेमकं काय असतं. गुगलवर जाऊन मराठीत सर्च करायचं की डिबेटला मराठीत काय रेखा म्हणतात. कोंडे, मी आपल्याला प्रश्न विचारतोय. केतकी चितळे त्यांनी केलेल्या विधानावरती त्या अजूनही ठाम आहेत. हा बोला. आपण आपल्या पिठीवरती कायम थांबत असणार. 3 वर्षापूर्वी पण असाच राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीकडनं मिळालेला होता. पोलीस स्टेशन मध्ये रात्र काढावी लागली होती, अटक करण्यात आलेली होती. तरी सुद्धा जर वारंवार अशाच पद्धतीने जर वक्तव्य होणार असतील तर माफी बिफी कुठल्या गोष्टींची, हे सवयीचं झालेलं आहे. कारण कुठंतरी औषध कमी पडल्यामुळे त्याचा हा जो परिणाम आहे तो संबंध महाराष्ट्र पाहतो आहे. आणि सुनील देशपांडे आहे, प्रज्वल अत्रे आहे, यांच्यासारखे दाखले त्यांनी घेतले आहेत. त्याच्यावरती तुम्ही ओळख पडले, मराठीसाठी किती आग्रही होते, उल्लेख मी आवर्जून इथे करते. आणि त्याचं ज्ञान बरं नक्कीच आपण आज वैयक्तिक गोष्टींवरती तुलना नको, वैयक्तिक गोष्टी यासाठी नको कारण आपण आज टेलिव्हिजनच्या माध्यमातून लाखो प्रेक्षकांपर्यंत यावेळेला पोहोचतो. बरं केतकीजी, केतकी, बरं तुम्ही माफी मागणार नाही, आपल्या वक्तव्यावरती ठामात. रेखा कोंडेजी, आम्ही उत्तर देणार बांधील आहोत. ठाकरेंच्यावरती आणि राज ठाकरे यांच्यावरती बोललेलं खपवून घेतलं जाणार नाही, हे लक्षात घ्यायचं. इथून पुढे जर अशा पद्धतीने वक्तव्य होणार असतील तर शिवसेना स्टाईलनी उत्तर देण्यात येईल. बरं पण रेखा कोंडेजी मला एक सांगा, आपण पुन्हा एकदा मराठीच्या मुद्द्यावरती वैयक्तिक टीका नको, वैयक्तिक टीका नको. मी आपल्याला दोघींनाही या संदर्भातली विनंती करतोय. मात्र रेखा कोंडेजी, केतकी चितळे आपल्या वक्तव्यावरती ठाम आहेत, त्या माफी मागणार नाही स्पष्ट सांगताय. तुमची भूमिका काय आहे रेखाजी? आम्ही ऐकून घेणार नाही. पाटील, मला तुमच्याकडून उत्तर अपेक्षित आहे. बोला ना. माझ्या विषयी संबंध इकडे आला कुठे? तो आम्ही कुठेही जोडलेला नाही आणि वैयक्तिक टीकेला आम्ही समर्थन करत नाही. कुठल्याही वैयक्तिक टीकेचं आम्ही देखील समर्थन करत नाही. मात्र रेखा कोंडे, आपल्या उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेची पुढील भूमिका काय आहे? त्यांच्या मुळातच विशाल सर तुमच्याच प्रश्नांची उत्तरं देऊ शकलेल्या नाहीयेत, तर बाकीच्यांच्या प्रश्नांची उत्तरं ते काय देणार आहेत हे तुम्ही पहिल्यांदा लक्षात घ्या. जिथं राज ठाकरे साहेबांवरती पर्सनली बोललं जातं, उद्धव ठाकरेंवरती पर्सनली बोललं जातं, आदित्य साहेबांवरती पर्सनली बोललं जातं, तिथं शिवसैनिक गप्प बसताना याची नोंद घेण्यात यावी. निश्चितच वैयक्तिक टीकेचं इथे कुठेही समर्थन नाही. मात्र आपण काय बोललो आहोत, कसं बोललो आहोत, हे 10 दिवसांपूर्वी आपण बोललेलं जर आपल्याला आठवत नसेल तर रेखा कोंडेजी, मला आपल्याला विनंती करायची आहे की एका बाजूला एपिलिप्सी या आजारावरती आज खरोखर चर्चा नाही. आज आपली चर्चा आहे मराठीचा मुद्दा आणि एकमेकांवरती होणारी टीका टिप्पणी. आम्ही आजाराचं नाव घेतलंय का? आम्हाला तो आजार कुठला ते पण माहिती नाहीये. आम्हाला या गोष्टींबद्दलच माहिती नाही. आम्ही शब्दशः या आजाराचा उल्लेख केलेला आहे का? नाही. रेखा कोंडेजी, माझं म्हणणं आपण औषध किंवा इतर गोष्टींकडे न वळता थेट मराठीच्या मुद्द्यावरतीच चर्चा करूयात की. मग याच्यावरती बोलल्यावरती तुमच्या अंगाला का बरं भोकं पडली हे सुद्धा त्यांनी सांगावं. आणि जास्त बोलू काय, त्यातलं आपल्याला ज्ञान नाही, त्या विषयावरती आपण बोलायला जाऊ नये. केवळ खोट्या प्रसिद्धीसाठी, केवळ एपिलिप्सी आणि त्या संदर्भात आपण बोलूयात ना. आज आपला मराठीचा मुद्दा आहे आणि आपण मराठीच्याच मुद्द्यावरती सगळ्यांनी चर्चा करणं मला अपेक्षित आहे. रेखा कोंडेजी त्या आपल्या वक्तव्यावरती ठाम आहेत. पुढचं तुमचं पाऊल काय असेल अगदी थोडक्यात रेखाजी? आणि अशा पद्धतीने शिवसेना व्यवस्थित उत्तर देऊ, जसं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महिलांनी
तोडीस तोड उत्तर दिलं होतं. त्या तोडीस तोड उत्तर आम्ही नक्कीच देऊ आणि यासाठी आता तयार राहावं की आपण जे काय वक्तव्य करतो त्या वक्तव्याचा काय परिणाम होऊ शकतो. वारंवार चुकीची घाणेरडी वाईट समाजामध्ये दुफळी निर्माण होतील अशी वक्तव्य केल्याने आपल्याला प्रसिद्धी मिळते आणि ती प्रसिद्धी आता किती भागात पडेल हे शिवसैनिक तुम्हाला नक्कीच दाखवून देईल. हे लक्षात घ्यावं. हे सांगते की हे लक्षात घ्यावं. डिसेबिलिटीज ऍक्ट 2016च्या अंतर्गत ह्यांना आतमध्ये टाकू शकतो हे ह्यांच्या लक्षात येत नाहीये. बरोबर आहे. माझं म्हणणं आहे, अपमान कुणाचाही या ठिकाणी होणं अपेक्षित नाही. मात्र माझं म्हणणं आहे की आज आपण वैयक्तिक टीका सोडून मराठीचा मुद्दा आणि मराठीच्या वादावरती आपण खरं तर बोलत होतो. केतकीजी, मला आपल्यालाही सांगायचं आहे की एपिलिप्सी आणि त्या संदर्भातलं जे काय आपल्याला त्या ठिकाणी प्रबोधन करायचं ते निश्चित करूयात ना, लोकांपर्यंत पोहोचवूयात. त्यांचा कुठल्याही प्रकारचा अपमान हा अपेक्षित नाही. मात्र ज्यावेळेला मराठीच्या मुद्द्यावरती दोन मराठी व्यक्ती एकमेकांशी अशा प्रकारे झगडताना दिसतात त्यावेळेला महाराष्ट्राला त्रास होणं हे निश्चित साहजिक आहे. आणि मात्र मराठीच्या या मुद्द्यावरती थेटपणे चर्चा करत असताना कुठला शब्द कुठून आलेला आहे याचा देखील अभ्यास आता प्रत्येकानं करण्याची पुन्हा एकदा वेळ आलेली आहे का, याच प्रश्नासह आज आपण इथेच थांबतोय. धन्यवाद केतकी चितळे आणि धन्यवाद रेखा कोंडेजी, तुम्ही या चर्चासत्रात आमच्या सोबत जोडला गेलात त्यासाठी. आजच्या न्यूज प्लॅनेटमध्ये वेळ झालेली इथंच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी पाहायला विसरू नका लोकशाही मराठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.